आता आम्ही बऱ्यापैकी खाली आलोय आणि आता निघालो आहे ते पाण्याच्या टाकीच्या दिशेने. फायनली आपण पाण्याच्या टाकीजवळ येऊन पोहोचलेलो आहे. सध्या या टाकीतल्या पाण्याची अवस्था बघू शकता तुम्ही कशी आहे. पुणे जिल्ह्यातील एक सुंदर आणि फारसा प्रसिद्ध नसलेला किल्ला म्हणजे कैलासगड. समुद्र सपाटीपासून जवळपास 3300 फूट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी मध्यम अवघडीचा मानला जातो. निसर्ग, इतिहास आणि मुळशी धरणाचा अप्रतिम नजारा अनुभवायचा असेल तर हा ट्रेक एकदम परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया आजचा कैलासगड ट्रेक. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी. आजची आपली भटकंती असणार आहे ती कैलासगड आणि घनगड या 2 किल्ल्यांच्या दिशेने. सो आजची भटकंती ही काहीशी स्पेशल आहे कारण होळीनिमित्त मी आलोय भटकंतीसाठी सह्याद्रीमध्ये. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या भन्नाटाच्या भटकंतीची. चलो. कैलासगडकडे जाण्यासाठी हा फलक लावला आहे, किल्ले कैलासगड, आणि त्या फलकाच्या समोरच तिथून ही पायवाट जाते किल्ल्याच्या दिशेने. सो चला तर आपण जाऊया किल्ल्याच्या दिशेने. कैलासगडाचा पायथा वडुस्ते गाव आहे. लोणावळ्यापासून येथे पोहोचण्यासाठी मार्ग असा आहे: उशी धरण, कोरीगड, भांबर्डे, अहिरवाडी, पिंपरी फाटा, वांद्रे ते वडुस्ते. वडुस्ते गावाच्या पुढे साधारण 2 किलोमीटरवर कैलासगडाची खिंड लागते. इथे किल्ले कैलासगड असा फलक दिसतो आणि इथूनच ट्रेकची सुरुवात होते. लोणावळ्यापासून वडुस्ते गाव साधारण 51 किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यावर फारशी रहदारी नसल्यामुळे खासगी वाहनाने जाणे जास्त सोयीचे ठरते. लोणावळ्याच्या डोंगर रांगेत उगम पावणाऱ्या मुळा नदीवर मुळशी धरण बांधलेले आहे. या मुळा नदीच्या खोऱ्यावर तसेच पुण्याहून ताम्हिणी मार्गे कोकणात उतरणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्याचे स्थान आणि आकार पाहता हा किल्ला मुख्यतः टेहाळणीसाठी वापरला जात होता. गडाच्या माथ्यावरून मुळशी धरणाचा बॅकवॉटर, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि आजूबाजूचा निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हा नजारा अजूनच अप्रतिम दिसतो. म्हणूनच निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी कैलासगड हा एक परफेक्ट ऑफबीट ट्रेक आहे. कैलासगडावर आल्यानंतर तुम्हाला जो ट्रेल दिसेल हा खूप सिंपल आहे. सो काही ठिकाणी तुम्हाला स्टीप पॅचेस दिसतील, काही ठिकाणी तुम्हाला नॉर्मल असा ट्रेल दिसेल. सो आत्ता मी एका ठिकाणी आहे, तिथे तुम्हाला दिसेल ही चढण कशी आहे बघा. हा पूर्ण पॅच हा स्टीप आहे. गड हा छोटा आहे बट एक्सप्लोर करण्यासारखा आहे. सो चला ही चढण चढून वरती जाऊया. ही आहे गडाकडे जाणारी वाट आणि बाजूला बघू शकता ही पूर्ण दरी आहे. आणि आपले ट्रेकर्स, आपले सोबती हे तिथे जाऊन पोहोचलेत. चला आपण पण जाऊया तिथेच. जवळपास सकाळी 6:45च्या दरम्याने आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आणि आत्ता ऑलमोस्ट किती वाजलेत, 1 तासानंतर आम्ही येऊन पोचलोय. ते ऑलमोस्ट गडाच्या माथ्याजवळ. हा बघा, हा गडाचा माथा आहे. इथे आता आपण थोड्याच वेळात पोचू. हा टप्पा थोडासा स्लाइटली डिफिकल्ट आहे, एवढा पण डिफिकल्ट नाही आहे. सो इथे हा पूर्ण असा कातळ आहे. सो याच्यावरून तुम्हाला जायचं आहे वरती
सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक लोखंडी हा रोप आहे. सो याच्या मदतीने आपल्याला आता वरती जायचं आहे. चला. हा बघा कसा होता पॅच. सो इथे लोखंडी दोरखंड लावलेला आहे. सो त्याची हेल्प घेऊन वरती यायचं आहे. फायनली 1 तासाची चढाई करून आम्ही येऊन पोचलोय ते गडाच्या माथ्यावरती. आणि गडाच्या माथ्यावर आल्यानंतर तुम्हाला हा दिसेल हा भगवा ध्वज. आणि त्या साईडला आहे ते शिवमंदिर. आपण आधी जाऊया इथे ध्वजाजवळ आणि नंतर आपण मंदिराकडे जाऊया. कैलासगडाच्या माथ्यावर आल्यानंतर हा मागे दिसतो हा मुळशी डॅम. आणि ही आहे पूर्ण चौफेर सह्याद्रीची रांग. खूप भारी. बघा मुळशी डॅम कसा आहे. सह्याद्रीच्या रांगा एक नंबर दिसतात. चला आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. गडावरती एक शंकर महादेवाचे मंदिर आहे. सो आता तिथे आपण चाललो आहे. चलो. कैलासगड किल्ल्याचा इतिहास खूप जुना असल्याचे दिसून येते. किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांची रचना पाहता हा किल्ला सातवाहन काळात बांधला असावा असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. तसेच ऐतिहासिक कागदपत्रांमध्येही या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. इसवी सन 1706 मध्ये शंकरजी नारायण सचिव यांनी हनुमंतराव फाटक यांना लिहिलेल्या पत्रात कैलासगडाचा उल्लेख सापडतो. यावरून असे दिसते की मराठा काळातही या किल्ल्याला महत्त्व होते आणि या भागावर लक्ष ठेवण्यासाठी तो वापरला जात होता. मंदिराच्या दिशेने जाताना हा एक बोर्ड पाहायला मिळतो शिवलिंगाकडे. सो चला आता ह्या पायवाट्याने आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. आता आम्ही चाललोय पाण्याच्या टाकीच्या दिशेने. सो ही वाट आहे ती थोडीशी स्लिपरी आहे. सो इथून जाताना व्यवस्थित जायचं आहे. सो इथे हे लोखंडी रोप्स आहेत. सो त्याची हेल्प घेऊन आपण पुढे जायचं आहे. चलो. बारिश में इधर रोक रहे हैं। इथून पुढे थोडा स्लिपरी पॅच आहे, त्यामुळे पाय जरा जपून ठेवावा लागतो. पावसाळ्यात ही वाट अजूनही घसरडी होते, म्हणून ट्रेक करताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक चुकीचं पाऊल आणि सरळ खाली स्लाइड. बघा पाण्याच्या टाकीच्या दिशेने येताना हा एक डिफिकल्ट पॅच आहे, जो की तुम्हाला ह्या रोपच्या हेल्पने
डिसेंड करायचं आहे खाली. सो आता आम्ही बऱ्यापैकी खाली आलोय आणि आता निघालो आहे ते पाण्याच्या टाकीच्या दिशेने. फायनली आपण येऊन पोहोचलोय ते पिण्याच्या पाण्याच्या टाक्याजवळ. सो सध्या हे पाणी तुम्हाला दिसताना दिसेल वरून की शेवाळ वगैरे, पण तेव्हा प्रॉपर तुम्ही जेव्हा ती वरची घाण बाजूला कराल पण त्यातलं आतलं पाणी हे खूप क्लीन आहे. आता आम्हाला पण आधी ते दूषित वाटलं, पण आम्ही खाली गेल्यानंतर बघितलं, पाण्याला थोडं हलवलं इकडे तिकडे, आतमध्ये खूप क्लीन वॉटर आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण ह्या टाकीमध्ये पाणी आहे. मग विचार करा पावसाळ्यात किती पाणी असेल या टाकीमध्ये. खूप भारी आहे बघा, पाण्याचं टाकं किती मोठं आहे. मंदिराच्या दिशेने जाताना आपल्याला एक फलक दिसला होता की पाण्याच्या टाकीकडे. सो म्हणून आपण ह्या टाकीकडे आलो होतो. चला बघा. हां, गिरा क्या तू? किल्ल्यावरचं पाण्याचं टाकं पाहून झालं. आता पुन्हा हा थोडासा अवघड टप्पा पार करून जाऊया मंदिराकडे. इथून गडाच्या आजूबाजूला पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांचे नयनरम्य दृश्य खूपच भारी दिसत आहेत. या बाजूनेच आपण पाण्याच्या टाकीकडे गेलो होतो. आता आपण इकडून पुढे मंदिराच्या दिशेने जाऊ. मंदिराच्या दिशेने जाताना इथे काही वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. सो इथे बघा, हा पूर्ण असा चौतरा आहे आणि इथे असं थोडंफार असं बांधकाम दिसतं आणि इथे बोर्ड पण लावला आहे बांधकामाचे अवशेष. काहीतरी जुन्या काळात इथे वाडा वगैरे असावा. फायनली आपण शंकर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहे. चला तर आपण आता जाऊया मंदिरात. चला मंदिरात जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कैलासगडावरील शंकर महादेवाचं मंदिर साधं पण खूप पवित्र वाटणारं ठिकाण. ट्रेकचा सगळा थकवा इथे येऊन नक्कीच दूर होतो. अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीचं शांत दर्शन घेत आमची कैलासगडावरील गडमात्याची भटकंती पूर्ण झाली आणि आता आम्ही निघालो आहोत ते परतीच्या वाटेवर. तर मंडळी, अशा प्रकारे आपली कैलासगडाची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण इथून पुढे जाणार आहोत ते घनगडाच्या दिशेने. तर तुम्हाला ही भटकंती कशी वाटली? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आणि हो, तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्की पोचवा. सो चला तर भेटूया मग आपल्या घनगडच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय. आता आम्ही डिसेंड करायला सुरुवात केली आहे आणि डिसेंड करताना हा तुम्ही बघाल पूर्ण चौफेर सह्याद्री आहे. एक नंबर.